अनिकेत, तुझ्या आजी आजोबांची एक आठवण सांग आम्हाला की जी तुझ्या मनामध्ये खूप राहिलेली आहे. बाबांचा जे निर्धार असायचा तो आम्हाला खूप आवडायचा आणि ठरवलं की ते करायचंच हे एक पक्कं असायचं त्यांचं. ही गोष्ट ते आम्हाला भारत जोडो यात्रा असेल, त्यांची सोमनाथचा प्रकल्प असेल, आनंदवनाचा जो कार्य त्यांनी सुरू केलं ते कार्य असेल आणि त्या मागे वळून बघायचं नाही. त्यांचं वाक्य पण तुम्हाला माहिती असेल की तुम्ही पुढे चाला, जग आपोआप तुमच्या मागे येईल, उभं राहील पाठीशी. हे त्यांनी अनुभवलं आणि आमच्या सगळ्या पिढीने आम्ही अनुभवतोय की आपण काम करत राहिलं सातत्याने की लोक आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात, खंबीरपणे उभे राहतात आणि आपल्या कार्याला काहीही कमी पडू देत नाही. आणि नंतर आजीचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी सगळं आजी बाबांसाठी सगळं त्यांनी बाबा म्हणतील तसं होतं सगळं त्या काळामध्ये. आणि ते जे पाठीशी खंबीर उभं राहणं आणि दुसरी गोष्ट जेव्हा प्रकाश आमटेंना त्यांनी हेमलकसाला काम करायला म्हणजे सुरू केली बाबा आईनी, त्यानंतर त्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट नव्हती. जवळपास 20 वर्ष पहिले इलेक्ट्रिसिटी नव्हती. खायला वरण भात फक्त असायचा. पावसाळ्यामध्ये 6-6 महिने जगाशी संपर्क नसायचा. हे सगळं कुठेतरी आई म्हणून आजीला किंवा बाबांना फार वाईट वाटायचं खरं मनातून. इलेक्ट्रिसिटी असताना आजी पंखा न लावता उन्हाळ्यात झोपायची, कारण हेमलकशाला माझ्या मुलाला हे मिळत नाही, माझ्या मुलाला सुनेला हे मिळत नाही, माझ्या नातवांना हे मिळत नाही. हा जो तिचा स्वभाव होता याचा मोठा प्रभाव आमच्यावर पडला. वा. अमृत, तुझ्या आजोबा आजींबद्दल? मला जे सगळ्यात जास्ती खोलवर रुतलंय ते खरं तर जास्ती रिसेंट आठवण आहे. सुमारे 1.5 वर्षापूर्वी माझे आजोबा वारलेत, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील. ते वर्ध्याला माझ्या काकांकडे असायचे. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गेलो अंत्यसंस्कारासाठी, तर त्यांचं पार्थिव होतं बाहेर. मी आत त्यांच्या रूममध्ये गेलो. तर एका गोष्टीचा मला खूप धक्का बसला की ते रूममध्ये ऑलमोस्ट काहीच नव्हतं. त्यांचा एक चरखा आहे जो ते वापरायचे. ते स्वतःचे कपडे स्वतःच त्याचं सूत कातायचे. त्यामुळे 2-3 कपडे होते आणि काही पुस्तकं होती. एवढं सोडून त्या रूममध्ये काहीही नव्हतं. आणि मी त्याच्यानंतर बराच वेळ विचार केला. म्हणजे माझा आजोबा खूप कर्तृत्ववान तर होते, पण म्हणजे असतं ना, कुठलाही साधा माणूस कसाही जगला तरी थोडंफार तर सामान असतंच. देअर वॉज ॲब्सोल्युटली नथिंग दॅट ही लेफ्ट बिहाइंड. दॅट इज रिअली टच मी. आजीबद्दल असं आहे की मी तिला कधीच रिकामा बघितलं नाही आहे. बरं. म्हणजे मी वर्ध्याला ती माझ्या काकांकडेच असते. ती आता जवळपास 88 वर्षांची आहे. पण तरी देखील ती चेतना विकास म्हणून जी माझ्या काकांची संस्था आहे त्याच्यासोबत स्त्रियांचं बचत गटाचं काम करते. त्याच्यामुळे आजही ती ऑफिसला जाते, 8-10 तास काम करते आणि घरी आली की परत घरचं काम करते. ओके. तुमचे आई वडील इतर सर्वसाधारण पालकांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत, हे तुम्हाला कधी जाणवलं? मी पहिलीपासूनच पुढे शाळेत जायला नकार दिला होता. बरं. आणि जाणार नाही असं सांगितलं. तर माझ्या आईवडिलांनी मला मारठोक न करता माझ्याकडनं ऐकून घेतलं की मला का नाही जायचं आहे, आणि नंतर मला खरंच परवानगी दिली न जाण्याची. त्याच्यामागची काही फार विचारधारा वगैरे काही मला माहीत नव्हती, पण आपल्याला नाही जायचं आहे, आपले आईवडील बाकीच्यांसारखे आपल्याला पुश करत नाहीत आणि न जायची परवानगी देतात, तर सुज्ञ असले पाहिजेत. म्हणजे सुज्ञ आहेत हे पहिल्यांदा तेव्हा एक जरा कळलं. बरं, तू बाय द वे शाळेत कधी जायला लागलास मग? मी ऑलमोस्ट कधीच गेलो नाही. नंतर मी शनिवारी सकाळची शाळा असायची 7 ते 11. त्याच्यामुळे नंतर कधी फक्त शनिवारी शाळेत जायचो. पण 10वी पर्यंत ऑलमोस्ट मी शाळेत गेलोच नाही. बाय द वे, तुला 10वीला मार्क किती पडले? मला 88% होते. 88% पडले. बरं, हा दुसरा किस्सा वेगळा आहे त्याचा. दुसरा किस्सा असा होता की 1993 मध्ये, म्हणजे मी 3रीत होतो त्यावेळेला, तर आमच्याकडे गडचिरोलीमध्ये दारूबंदी आंदोलन खूप जोरात होतं. मला कायमच एक खूप अभिमानाचा भाग वाटतो की आमचा जिल्हा हा पूर्ण देशातला पहिला जिल्हा आहे जिथे लोकांनी एकत्र येऊन म्हटलं की आम्हाला दारू नको, आणि त्याच्यानुसार दारूबंदी झाली. आणि त्यावेळेला मोठा मोर्चा होता आणि नंतर बरंच काय होतं, आणि अशी संभावना होती की पोलीस पकडतील आणि जेलमध्ये टाकतील. तर मी असं घाबरलो होतो. आणि आई बाबा जाणार, मी शाळेत जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काम नाही, तर यांच्यासोबतच जायचं. तर मी आईला असं, म्हणजे मी थोडंसं घाबरत होतो. तर माझ्या आईने त्यावेळेला मला असं एक म्हटलं, म्हणजे ती स्पर ऑफ द मोमेंटवर बोलून गेली वाटतं, पण इट रिअली अपील टू मी. ती मला म्हणाली की तू घाबरायचं कारण नाही, तू अभयाचा मुलगा आहेस. ते असं मला, म्हणजे काय माहीत नाही, त्या अभयाचा मुलगा या वाक्यात काहीतरी होतं. पुढे मग मी गेलो, मग पोलिसांनी अटक केली. मग 3रीत आम्ही जेलमध्ये गेलो. जेलमध्ये जाऊन चहा पाजला. तर असं
फार काही घाबरायचं नसतं हे त्या दिवशी जाणवलं आणि ते आईवडिलांच्यामुळे आलं. तर ती एक विशेष आवड होती. अनिकेत, आईबाबांना अनेक पुरस्कार आपण मिळालेले बघतोय किंवा काय, पण त्यांच्या वागण्यामध्ये त्याचा कधी असर जाणवला कधी नाही. जाणवलंच नाही. इतके साधे ते आहेत किंवा ते तसेच राहिलेत इतके वर्षोनवर्ष. त्यामुळे मोठेपण म्हणजे त्यांनी आम्हाला समजून घेतलं हेच मोठेपण आहे. हेच मोठेपण आहे. अमृत, स्वतःच्या करिअर बद्दलची तुझी लहानपणीची स्वप्न काय होती रे? कोण व्हायचं होतं तुला? अगदी सुरुवातीला मला पाकिटमार व्हायचं होतं. आणि आमच्याकडे एक विलास काका म्हणून काम करतात, ते मला लहानपणी जरा त्रास द्यायचे. तर माझी ॲम्बिशन होती की यांचं पाकिट सगळ्यात पहिले मारेन. तर सुदैवाने असलं काही झालं नाही. पण त्याच्या पुढे मला म्हणजे 11वी-12वीला आल्यानंतर मी असं ठरवलं होतं की आपण फिजिक्समध्ये जायचं, आपण ॲस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं असं मी ठरवलं होतं. BSc MSc PhD फिजिक्स करून ॲस्ट्रोफिजिसिस्ट बनायचं असं ठरवलं. पण त्याच्यानंतर असं वाटलं की हे आपण असं करू तर भारतात फार काही करण्यासारखं नाही, मग बाहेरच जावं लागेल, मग बाहेरच राहावं लागेल. आणि तसं नव्हतं करायचं, तर भारतात तर राहायचं आहे. मग ते स्वप्न बाजूला ठेवलं. असं ठरवलं की फिजिक्स हॉबी म्हणून कंटिन्यू करूया, जे मी आजही करतो. मग ठरवलं की दुसरं काय, म्हणून मग इंजिनिअरिंग. त्याच्यामुळे 12वीचा निकाल लागण्याच्या 4 दिवस आधी मी ठरवलं की आपण इंजिनियर बनायचं. मग इंजिनिअरिंगला आल्यानंतर बरेच दिवस माझ्या डोक्यात असं होतं. आणि मला कम्प्युटर इंजिनिअरिंग खूप आवडायला लागलं. म्हणजे आय यूज टू एन्जॉय इट. त्याच्यामध्ये खूप मजा आहे, लॉजिक खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणारा शास्त्रज्ञ बनायचं असं 3rd इयरला येईपर्यंत मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या वाटत होतं. आणि इथपर्यंत तू गेलास. पुढे त्या इच्छेला वेगळं वळण कसं मिळालं? असं झालं की म्हणजे माझ्या 3rd इयरमध्ये असताना मी एका प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसाठी IIT दिल्लीला चाललो होतो आणि ट्रेनमध्ये जायला यायला भरपूर वेळ होता. तर त्यावेळेला बाबांनी मला नुकतंच एक जीनोम नावाचं पुस्तक दिलं होतं, मॅट रिडली नावाच्या लेखकाचं. त्याचं सबटायटल खूप इंटरेस्टिंग आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ ए स्पीशीज इन 23 चॅप्टर्स. ते पुस्तक मला फारच आवडलं आणि त्याच्यानंतर माझा अचानक बायोलॉजीमधला इंटरेस्ट जागृत झाला. आणि सुदैवाने मी बायोलॉजीचा स्टुडंट नसल्यामुळे बायोमधला जो सगळ्यात बोरिंग पार्ट आहे की ते सगळं पाठ करावं लागतं, ते मला करायचंच नव्हतं, कारण मला कुठचीच परीक्षा नव्हती. सो आय कुड एन्जॉय बायोलॉजी मच मोर. आणि मी जसं जसं ते वाचत गेलो, ते त्याच्या पुढचं, तर मला माणसामध्ये, माणसाच्या मेंदूमध्येच इतकी जास्ती गंमत आहे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कुठची तरी 3 पार्ट प्रोग्राम लिहायचो कॉलेजमध्ये आणि ते करता करता धाप लागायची. असं वाटलं की आपलं डोकं किती कॉम्प्लेक्स गोष्टी करतं सो एफर्टलेसली. त्याच्यामुळे आपण याच्यावरच जास्ती फोकस करूया, माणसासोबत काम करायला पाहिजे. आणि दॅट इज ऑल्सो सो इंटरेस्टिंग असं मला एक तर त्याच्यातनं जाणवायला लागलं. त्यामुळे थोडासा मशीन्सच्या ऐवजी माणसांकडे असा जरा ओढा पलटला. त्याच वेळेला 2006मध्ये निर्माणचा उपक्रम सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये मी सहभागी होतो पहिल्या बॅचपासून अगदी. तर त्याच्यामधल्या 2 गोष्टींनी मात्र मला आज मी जे काही काम करतोय त्याच्याकडे पूर्णपणेच वळवलं असं मी म्हणेन. निर्माण म्हणजे काय ते जरा थोडंसं सांगशील इथे? बरं, निर्माण नावाचा महाराष्ट्रातल्या युवक युवतींसाठीचा एक उपक्रम 2006मध्ये सर्चने सुरू केला, ज्याचा मागचा उद्देश असं आहे की ज्या तरुण तरुणींना असं वाटतं की सोशल प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, वी वॉन्ट टू फाइंड आउट अ पर्पज विच विल बी सोशली रिलेव्हंट, आणि सामाजिक समस्या कशा सोडवता येतील यासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, अशा तरुणांना नर्चर करावं म्हणून सुरू केलेली ती एक शिक्षण प्रक्रिया आहे. आणि वर्षातनं 3दा असे त्याचे 8-8 दिवसांचे 3 वर्कशॉप्स होतात. एक बॅच जी आम्ही निवडतो ती या 3 वर्कशॉप्समधनं जाते, मग पुढच्या वर्षी पुढची बॅच असते. अशी निर्माणची प्रक्रिया आहे. आज मी निर्माणसोबतच काम करतो. त्याच्या पहिल्या बॅचचं मी पण प्रॉडक्ट. बरं. तर त्याच्यामध्ये विजय जावंदिया म्हणून वर्ध्याचे फेमस नाव आहे, शेतीच्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रख्यात त्यांचं नाव आहे. ते आमचा विषय घ्यायला आले होते आणि शेतमालाच्या भावाचा प्रश्न त्यांनी आम्हाला समजून सांगितला. आणि मला असं वाटलं की कोणीतरी सणसणीत माझ्या थोबाडीत मारली आहे. म्हणजे मी इतका डिस्टर्ब झालो त्या दिवशी की मी इंजिनिअरिंगमध्ये काय केलं मला माहिती आहे, किती अभ्यास केला, मार्क्स चांगले मिळाले वगैरे ठीक आहे, पण मला 4 वर्षाच्या भरोश्यावर 40-50 हजाराची स्टार्टिंग नोकरी लागते. आणि एका मोठ्या पॉप्युलेशनला त्याच्या मालाच्या किंमत ठरवण्याचाही अधिकार नाही, त्याच्याकडे बेसिक नेसेसिटी नाही, आणि तो ठोकमध्ये आत्महत्या करतोय, ही इनइक्वालिटी मी सहन करू शकत नाही. आय वॉज अनेबल टू ॲक्सेप्ट दॅट. आणि म्हणजे मी खूपच हल्लो त्याच्यामुळे. त्यामुळे तेव्हा ठरवलं की आपण सॉफ्टवेअरचं ड्रीम सोडायचं. आता जे काही करायचं आपल्याला सोशल फील्डमध्ये करायला पाहिजे, तर तो एक मेजर भाग त्यावेळेला घडला.
तुझ्या बाबतीत काय झालं अनिकेत, करिअर आणि काम? हा. लहानपणी ड्रायव्हर बनायचं स्वप्न होतं माझं. म्हणजे कारण बाबा एकटाच ड्रायव्हर होता तिकडे आणि एकच गाडी होती त्यावेळेस, रस्ते नव्हते आणि ती गाडी अनेक वेळा फसायची रस्त्यावर आणि फसले की आम्हाला खूप आनंद वाटायचा. आणि ती काढतानाची जी कसरत व्हायची ना, ती कसरत बघायला बाबा जो करायचा कसरत किंवा बाबांबरोबर असलेले कार्यकर्ते विलास मनोहर असतील किंवा ते बघायला खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. म्हणजे आपण पण बाबासारखं छान ड्रायव्हर व्हावं. त्यामुळे एक असं होतं की आपण घड्याळ दुरुस्त करायचं किंवा बाबांनी कामं अनेक वर्ष घड्याळ दुरुस्त करण्याचं शिकून घेतलं होतं सगळं. नंतर त्या काळामध्ये ट्रान्झिस्टर होते, ट्रान्झिस्टर रिपेअर करणं हे शिकून घेतलं होतं. तो सगळ्यांचे लोकांचे ट्रान्झिस्टर वगैरे घर बसल्या दुरुस्त करून द्यायचं. असे हे सगळं करताना मला वाटायचं की आपण ड्रायव्हर आणि मेकॅनिक बाबासारखं काहीतरी करायचं, असं एक मनामध्ये होतं. तुझा निर्णय असा कधी झाला की मला ना बाहेर राहायचं नाहीये आणि मला तिथे जाऊन काम करायचं? बाहेर राहायचं नाही आहे म्हणजे बाहेर जाण्याचा प्रश्न असा मनात कधी आलाच नाही. म्हणजे की आपण काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागला आत येण्यासाठी, असं नाही. असं कधी झालंच नाही. सहज ते घडत गेलं की आपण किंवा पहिल्यांदा आई बाबांनी आम्हाला त्या शाळेमध्ये शिकवलं, हे नकळत घडलेले संस्कार असतील. ती ओढ कायम राहिली प्राण्यांबद्दलची, आदिवासींबद्दलची, समाजाबद्दलची तिकडच्या आणि निसर्गाबद्दलची, आणि आपणच आम्ही ओढले गेलो तिकडे. आता एकंदर लोकबिरादरीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं काम चालतं हे जरा आमच्या श्रोत्यांना सांग. दवाखान्यापासून लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात झाली. माझे आई बाबा दोघेही डॉक्टर होते, त्यामुळे त्यांनी त्या भागामध्ये पहिला दवाखाना सुरू केला 1974ला. आणि त्यानंतर जेव्हा दवाखाना एस्टॅब्लिश झाला, लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. आदिवासी ही जमात म्हणजे माडिया गोंड ही आदिवासी जमात आहे तिथे त्या भागामध्ये. ते फक्त तिथे बोलीभाषा आहे माडिया ही. त्यामुळे आणि काय म्हणतात, झोपडीमध्ये राहणारी, अंगावर जवळपास निर्वस्त्र असलेली ही आदिवासी बांधव होती. यांच्यासाठी दवाखाना जे सुरू केला, त्यानंतर असं कळलं की त्या भागामध्ये एक्सप्लॉयटेशन खूप आहे. एक्सप्लॉयटेशन कशा प्रकारचं असावं, तर मधाच्या बदल्यात मीठ देणं, असं बार्टर सिस्टीम त्या भागामध्ये चालायची. आणि त्या भागामध्ये डिंक आहे, चारोळी आहे, मध आहे, या सगळं दुकानदारांनी फक्त मिठाच्या बदल्यामध्ये नेलं होतं शहरामध्ये, आदिवासींना मिठाची चव देऊन. आणि मग असं फॉरेस्ट डिपार्टमेंटची काही लोकं तिकडे काम करायची. मग ते कधी त्यांच्या आदिवासींच्या हातामध्ये मजुरी टिकवली नाही. लोकांच्या कंप्लेंट जेव्हा यायला लागल्या बाबांकडे की असं असं होतं आहे, आम्हाला इतके वर्ष आम्ही काम करतो इथे, पण आम्हाला कधी त्यांनी मजुरी दिली, नुसतेच अंगठे घेतले. त्यामुळे मग सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदा मीटिंग केली आणि ठरवलं की आपण यांच्यासाठी किती वर्ष लढायचं, यांना यांच्या हक्काची जाणीव निर्माण करून द्यायला पाहिजे. म्हणून 1976ला बाबांनाही त्या सोबत घेऊन, बाबांना सांगून की आता या भागामध्ये शाळा सुरू करण्याची गरज आहे, शिक्षण क्षेत्राकडे मग वळले. मग 1976ला पहिली बॅच सुरू झाली. पहिल्या बॅचला थोडं आदिवासी मुलं द्यायला तयार नव्हती, की शाळा म्हणजे काय हा कन्सेप्ट त्या भागामध्ये नव्हता. त्यामुळे आमची मुलं नेणार तर कशाला मागताय, आमची मुलं तुम्ही कशाला नेताय, शिकवून काय करणार आहे, काय शिकवणार आहे, कशासाठी, हे सगळं कन्व्हिन्स करायला खूप कार्यकर्त्यांना एफर्ट घ्यावी लागली त्या काळामध्ये. त्यामुळे पहिल्या बॅचला जी मुलं मिळाली ती 20च मुलं मिळाली आणि त्याच्यातली एक 8-10 मुलं वर्षभरात पळून गेली. आणि जी टिकली ना, जी 10-12 मुलं, त्या मुलांनी पुढच्या वर्षी जाऊन त्यांच्या लोकांना कन्व्हिन्स केलं की आम्ही इथे एक वर्षभर राहिलो, आम्हाला नीट खायला मिळालं, राहायला मिळालं, घर मिळालं आणि आमची तब्येत सुधारली, शिक्षण पण मिळालं. हे सगळं त्यांनी कन्व्हिन्स केल्यावर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या तुकडीमध्ये 77च्या तुकडीला एकदम 40 मुलं मिळाली आम्हाला. आणि आज अशी परिस्थिती आहे, आज आमच्याकडे 670 मुलांची आश्रमशाळा आहे, बालवाडी ते 12वीपर्यंतची. तू ह्या सगळ्या कामामध्ये स्वतःची पण काही भर घातली आहेस, त्या तुझ्या आयडियांबद्दल सांग जरा. त्या भागात व्होकेशनल ट्रेनिंग द्यावं असं होतं मनामध्ये. त्यामुळे मग बांबू क्राफ्ट आपण तिथे सुरू केला. डेअरीचा एक प्रोजेक्ट सुरू केला की काही आदिवासी दूध पण काढायला लागले. म्हणजे दूध काढणं हा टॅबू होता त्या भागामध्ये, कोणी दूध पित नव्हतं. मग आपण आधी मुलांना दूध देणं सुरुवात केली. मग तिथे रोज एवढी मुलं, तिथे इतकी लोकं येत असतात, पेशंट दवाखान्यात येत असतात, आता या गोष्टी ते बघत असतात. त्यामुळे काही लोक आता दूध काढायला लागली, ती दूध विक्री करायला लागली, भामरागडामध्ये पण विक्री करायला लागली. त्यामुळे त्यांना त्याच्यातून इन्कम मिळायला लागलं. क्राफ्टची विक्री जरी तिथे होत नसेल तरी ते क्राफ्ट आदिवासी बांधव बनवतात आणि आपल्याकडे आणून देतात. त्याचं मार्केटिंग आपण करतो, आपण विकतो. ते म्हणजे बांबू क्राफ्ट. हां, बांबू क्राफ्ट झालं, डेअरी झालं. हे सगळे तुझी व्हॅल्यू ॲडिशन.
हो, आणि मग कॉम्प्युटर लॅब आम्ही आता समीक्षा माझी बायको इथे आली आहे, ती सगळी शाळा तिथे बघते आणि त्याच्यामध्ये आम्ही आता गेल्या वर्षी एक 40 नवीन कॉम्प्युटरची एक लॅब इंटरनेट सकट मुलांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मुलांचा ओढा खूप जास्त आहे कॉम्प्युटरकडे आज. म्हणजे आदिवासी असूनही ते या गोष्टी करायला त्यांना इंटरेस्ट आहे. या गोष्टी म्हणजे एक्सपोजर देणं हे खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ट्रिप्स नेणं, या गोष्टी आम्ही करतो. सहल काढतो त्यांची. म्हणजे नागपूर शहर दाखवा तुम्ही, आनंदवन दाखवा त्यांना. ज्यांच्या हाताला बोटं नाही आहेत अशी अंध अपंग किंवा मुकबधीर मुलं आहेत, या लोकांना दाखवलं तर आपण धडधकट आहोत हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते जास्त प्रगती करतील. म्हणून मग हे एक्सपोजर ट्रिप्स आम्ही सुरू केल्या की त्यांना वेगळं वेगळं काहीतरी दाखवायला पाहिजे. अमृत, तू आज स्वतःचं म्हणून काय काम करतोयस? 2008 पासनं गेले 6 वर्ष झाले मी निर्माणसोबतच काम करतोय. या 6 वर्षांमध्ये आमचा 60 पासून गट आता महाराष्ट्रात 600 मुलामुलींपर्यंत पोहोचला आहे. याच्यामध्ये 35% डॉक्टर्स आहेत, 35% इंजिनियर्स आहेत, म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, जर्नलिझम, शेती या सगळ्यामधनं मुलं मुली आहेत. असे 600 समाजाभिमुख तरुण त्यांना घडवण्याचा हा प्रकल्प आहे. येस. बरं, ह्याच्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे हे विद्यार्थी मिळतात कसे तुम्हाला? ती फारच गंमत आहे. मला सुरुवातीला असं वाटायचं की फार काही कठीण नसणार, येणार, करणार, होणार. तर असलं काहीच नसतं हे माझ्या ध्यानात आलं. आणि द ब्युटी लाईज इन डिफायनिंग द प्रॉब्लेम ॲट मल्टिपल लेवल्स. त्यामुळे तिथे मला माझं इंजिनिअरिंग वापरायची संधी मिळाली असं मला वाटतं. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आज निर्माणसाठी एक व्हॅल्यू आहे. पीपल वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ निर्माण टुडे. पण हे पसरावं लागलं आणि त्याची ग्लॅमर व्हॅल्यू पसरून उपयोग नाही आहे. त्याच्यामागचा विचार पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही जो मुद्दा हिट करण्याचा प्रयत्न करतोय, जो आम्ही कॉलेजेसमध्ये पोहोचवतो, तो हा की आमची आजची शिक्षण व्यवस्था, समजा मी इंजिनियर झालो, मला खूप माहिती दिली, ऑकेजनली थोडे स्किल्स दिले, पण हेतू दिला नाही, सेन्स ऑफ पर्पज दिला नाही. त्याच्यामुळे मला मिळालेल्या स्किल्सचा आणि इन्फॉर्मेशनचा उपयोग मी कोणासाठी करू, कशासाठी करू हे मी कॉन्शियसली ठरवतच नाही. मग सिमॅन्टिक हे माझ्यासाठी ठरवतं आणि त्याला एक भल्या मोठ्या पॅकेजचं नाव देतं आणि मग मी ब्लाइंडली ते ॲक्सेप्ट करतो. महाराष्ट्रातल्या युवकांनी फक्त असं करू नये. त्यांनी स्वतःहून ठरवायला पाहिजे की त्यांना त्यांच्या फ्युचरमध्ये काय करायचं आहे, हाऊ दे कॅन सॉल्व सोशल प्रॉब्लेम्स. तर हा विचार महाराष्ट्रात एक तर जागोजागी पोहोचवणं. त्याच्यातनं आज आमची सिलेक्शन प्रोसेस आली. म्हणजे टुडे पीपल हॅव टू अप्लाय, देन दे गेट इंटरव्ह्यूड, देन दे गेट फायनली सिलेक्टेड. ते सगळ्या वर्कशॉप्समधनं जातात, त्याचं डिझायनिंग असतं. त्याच्यानंतर आमचा पूर्ण नेटवर्क जो महाराष्ट्रभर पसरलेला आहे तो कोऑर्डिनेट करावा लागतो. आज आमच्या गटातली सुमारे 120 मुलं मुली ही पूर्ण वेळ कुठल्या ना कुठल्या सामाजिक प्रश्नाला घेऊन महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत आहेत. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. अमृत, तू बोल आणि मग अनिकेतही बोल. हे सगळं जीवनात जगत असताना तुम्ही जेव्हा तुमच्या काही समवयस्कांकडे पाहता, जे भौतिक दृष्टीनं खूप सुखी, म्हणजे ते पॅकेजवालं, आणि तरीही एका प्रकारे आत्ममग्न असं जीवन जगतायत, आणि काय रे तू काय करतोयस, त्याच्यापेक्षा हे बघ, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला सुदैवाने माझे मित्र असं म्हणत नाहीत. मी इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडासा डिस्टर्बिंग एलिमेंटच होतो. म्हणजे आपण प्लेसमेंटवर बहिष्कार टाकूया वगैरे असं बरंच काय काय मी गोंधळ कॉलेजमध्ये घातला होता. त्याच्यामुळे लकीली माझे खूप चांगले मित्र आहेत, निर्माणच्या बाहेरचे सुद्धा, आणि लकीली ते ॲप्रिशिएट. माझे बरेच मित्र जे आता अमेरिकेत आहेत ते निर्माणसाठी आर्थिक मदत करतात. त्याच्यामुळे मला सपोर्ट वाटतो उलट त्यांचा. ते बऱ्याचदा त्यांचं दुःख सांगतात कधी कधी की तू तो बडा ऐश कर रहा है, तुझे जो चाहिए वो कर रहा है, हम कुछ नहीं कर सकते. मला फारसं पटत नाही ते, पण थोडं वाईट वाटतं मला असं वाटतं की खूप पोटेन्शियल आहे आणि ते पुरेसं वापरलं जात नाही आहे कारण भीती आहे, कुठेतरी इन्सिक्युरिटी आहे. आणि ते इन्सिक्युरिटीमधनं पीपल आर अफ्रेड टू कम आउट ऑफ देअर ओन शॅकल्स. मला अडचण कुठे वाटते, वी आर टू हॅपी विथ ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आम्हाला निर्माणच्या इंटरव्ह्यूजमध्ये जाणवतं प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काहीतरी सोशली कॉन्शियस मुलांचा गट असतो, बट दे आर बिझी इन डुईंग सोशली रिलेव्हंट ॲक्टिव्हिटीज. नन ऑफ देम लुक्स एट इट फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सोशल प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे त्याच गड्ड्यांमध्ये दरवर्षी झाडं लावतील, ब्लड डोनेशन करतात, पण कॉलेजच्या बाहेर ती व्हॅन गेली तर ते प्रायव्हेटमध्ये पैसे घेऊन तुमचं ब्लड विकताय हे कोणी बघत नाही. ते ब्लड डोनेशन किंवा ट्री प्लांटेशन या ॲक्टिव्हिटीजमध्ये मग्न आहेत. हे इट इज स्टील बेटर दॅन ड्रिंकिंग बिअर ॲट द वीकेंड. त्याच्यामुळे मी काय त्याला नाही म्हणू इच्छित नाही, पण त्याच्या पुढे जाऊन पुणे शहराचा ब्लडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल का असं त्याच्याकडे बघत नाहीत. असं साहस लोक का नाही करत रे? माहीत नाही, म्हणजे भीती असावी, थोडे कष्टही असतात त्याच्यामध्ये.
कारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं फार गुडी वगैरे नसतं, भरपूर डोक्याला ताप असतो आणि असं फार पटकन चटकन मोकळं नाही होत आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडे फक्तच एक छोटीशी 2 तास करायची ॲक्टिव्हिटी म्हणून बघितलं तर आपण कदाचित ॲक्टिव्हिटीच करणार, मग ती तरी चांगली करावी, ती करू नये असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण थोडं त्याच्यात मला असं वाटतं की आपण आपलं हृदय आणि आपलं डोकं हे फार असं डायव्हर्जंट ठेवून चालतो. म्हणजे सामाजिक प्रश्नांसाठी संवेदनशीलतेचे पाझर खूप लोकांना फुटतात, पण आपलं प्रोफेशनल डोकं मात्र नॉर्मल करिअरमध्ये पैसा कमवण्यासाठीच वापरायचं, असं डायव्हर्जन्स खूप आहे. तो जर कॉन्व्हर्ज करता आला तर मला वाटतं खूप जास्ती चांगलं होऊ शकेल. क्या बात आहे. आय थिंक यू हिट द नेल. अनिकेत? मला वाटतं लागली पैसा कमवणं हे काही गैर नाही आहे, पण त्याचा उपयोग कुठे होतो हे बघितलं गेलं पाहिजे. आणि एक चूक पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून नाही शिक्षकांकडून असं जाणवतं आपल्याला की मला तर जाणवतं की नेहमी की असं यांना एक्सपोजर जे म्हणतो, जसं मी आदिवासींना बाहेरचं एक्सपोजर देतो तसं इथल्या पालकांनी त्यांच्या मुलांना उलटं एक्सपोजर देण्याची गरज आहे. हे जाणून देण्याची गरज आज निर्माण झाली आहे आणि ते पण मी करण्याचा माझ्या दृष्टीने प्रयत्न करतो. तो फारच अगदी छोट्या प्रमाणावर आहे. तो फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा माझे एक्झिबिशन असतील, फोटोचे क्राफ्टचे एक्झिबिशन असतील. मी फोटोचे एक्झिबिशन का करतो? पैसा हा त्याचा दुय्यम भाग आहे, पण एक्झिबिशन करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांपर्यंत प्रकल्पाचं काम पोचावं. आणि समाजामध्ये अशी लोकं आहेत की जिथे अजूनही 2 वेळेचं खायला मिळत नाही, त्यांच्या घरापर्यंत रस्ते नाही, वीज नाही आणि ज्या 6-6 महिने त्या गावाशी आपला संपर्क होऊ शकत नाही. जो माणूस आपल्याला 6 महिने आधी पावसाळ्याच्या आधी भेटतो तो पावसाळ्यानंतर जिवंत आहे की नाही याची खात्री नसते. अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. हे जोपर्यंत शाळांमधून किंवा पालकांमधून त्यांच्या पाल्यापर्यंत जाणार नाही तोपर्यंत सगळे अमेरिकेचीच आपण स्वप्न दाखवतो त्यांना, तोपर्यंत त्यांच्या संवेदना जागृत कशा होतील? आणि मग शेवटी संवेदना जर जागृतच नाही झाल्या, तुम्ही केल्याच नाही, पालकांनी जर केल्याच नाही तर नुसत्याच पैशाकडे बघत गेलं तर मग त्या मुलाला दोष देऊन कसं चालेल? राईट. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप छान बोलताय तुम्ही. आता ना एक असा प्रश्न विचारतो की तुझ्या कामातला आत्ता तुला सगळ्यात थ्रिलिंग भाग कुठला वाटतो? व्हेरी चॅलेंजिंग, व्हेरी थ्रिलिंग. प्राण्यांबरोबर असणं तर कायम थ्रिलिंग असतं. ते प्राण्यांच्या पिंजऱ्यामध्ये जाणं, वाघाबरोबर खेळणं वगैरे फार थ्रिलिंग असतं. म्हणजे वाघाबरोबर खेळणं पुरेसं थ्रिलिंग आहे. मला वाटतं अजून त्याच्यापेक्षा काही थ्रिलिंग त्याच्यापेक्षा काही फार थ्रिलिंग असेल असं मला वाटत नाही. तुझ्या दृष्टीनं तुझ्या कामातला सगळ्यात थ्रिलिंग भाग कोणता? आम्ही जेव्हा निर्माणसाठी सिलेक्शन करतो तेव्हा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतो. आत्ता गेल्या 10 दिवसात मी 125 मुलाखती घेऊनच इकडे आलो आहे. माझ्यासाठी तो अतिशय थ्रिलिंग भाग आहे. आणि आपल्या कॉलेजेसमध्ये इतकी इंटेलिजंट आणि भन्नाट मुलं मुली आहेत, पण त्यांच्याशी त्यांना काय करायचं याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. प्रत्येकजण जाऊन त्यांना आपला कुठला तरी कोर्स, माझा हा क्लास आहे एवढंच फक्त सांगतात, बट नोबडी आस्क्स देम की तुला काय करायचं आहे. आणि जेव्हा आम्ही ते बोलतो त्यांच्यासोबत, म्हणजे कधी कधी मुलं मुली रडतात. बरेच जणांनी आम्हाला नंतर सांगितलं आहे की तुम्ही आता आम्हाला सिलेक्ट करा की नका करू, पण आजपर्यंत कोणीच आम्हाला हे विचारलं नव्हतं, थँक्यू. किंवा सगळी मुलांना डिग्रीच्या रूपात विचार करतात. बीईच्या मुलाला विचारलं काय करायचं आहे तर तो म्हणतो MBA करीन किंवा MTech करीन किंवा GRE देऊन MS करीन. मेडिकलचा मुलगा म्हणतो PG करीन, काही म्हणतात UPSC करीन. सगळे डिग्रीच्या रूपात बोलतात, पण कोणी हे बोलत नाही की डिग्री तर ही संपणारी गोष्ट आहे ना, कधी ना कधी तरी डिग्री होऊन तू बाहेर पडणार. तुला नेमकं काम काय करायचं आहे? व्हॉट इज द इम्पॅक्ट दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह? अँड वेन वी पुश पीपल in visualizing their own impact, in visualizing their own dream of their impact, that is very thrilling. That is very, very thrilling. Fantastic. तुम्ही दोघे जण आता या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना काय सांगाल? तुमच्या मनात काय येतं? तरुण पिढी आहे आमच्याबरोबरची काम करणारी किंवा आमच्यासारखं अनेक ठिकाणी प्रेरणा घेऊन किंवा काम करणारी जी पिढी आहे त्यांचं कार्य बघायला तुम्ही नक्की या. नक्की आमच्याकडे आनंदवनात या, हेमल कसाला या, सहर्षला जा. पण बघितल्यावर जो तुमच्यावर परिणाम होईल तो खूप जास्त चांगला परिणाम होईल आणि त्यांनी नक्की तुम्हाला दिशा मिळेल आणि तुमच्यातून चांगले कार्यकर्ते या समाजामध्ये घडतील. अमृत, मला फार असं खूप आपण काही सामाजिक कार्य करावं वगैरे असं कधी वाटलं नव्हतं. क्रेडिट मला असं वाटतं आईवडिलांचं आहे की त्यांनी कधी लहानपणापासून आमच्यावर असं काही पुश नाही केलं. म्हणजे पाकिटमार व्हायचं ड्रीम देखील त्यांनी ऐकून घेतलं होतं किमान.
मला असं वाटायचं की फक्त भावनेच्या भरोश्यावर गाडी नाही चालू शकत. आणि माझी त्यावेळेला एवढी मला वाटत नाही मॅच्युरिटी होती की ते काय करतायत ते मला समजावं. ते मी जे पुस्तक म्हणालो, रिचर्ड डॉकिन्सचं सेल्फिश जीन, ते जेव्हा मी वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग बायोलॉजिकल बेसिस टू अल्ट्रुइझम. आणि माझ्यासाठी तो आहा मोमेंट होता. म्हणजे आपण हे फक्त एकदा मला काहीतरी संवेदनशील वाटलं म्हणून मी करतोय असं नाही, तर अब्जावधी वर्षांच्या इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये अल्ट्रुइझमला एक स्ट्रॉंग बायोलॉजिकल बेसिस आहे आणि त्याच्यामुळे ही भावना सर्व्हाइव्ह होते. हे कळणं माझ्यासाठी एकदम आहा मोमेंट होता. आपली जी थीम आहे ती स्वच्या पलीकडे असं आहे. मला गंमत अशी वाटते आणि मी स्वतः खूप या स्ट्रगलमधनं गेलो आहे. आजही बऱ्याचदा स्व जेव्हा प्रबळ होतो तेव्हा त्या स्ट्रगलमधनं जातो. पण ह्युमन जिनोम सिक्वेन्स झाल्यानंतर आता हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की ऑल ह्युमन बिईंग्स आर 99.9% जेनेटिकली आयडेंटिकल. सॅडली तो जो 1/10% आहे त्याच्याबद्दलच विचार करण्यात आपण आपला बहुतांश वेळ आणि आपली एनर्जी खर्च करतो, किंवा मी तरी करत होतो. आणि असं वाटतं की आपण किती मोठ्या दुसऱ्या भागाला मुकून चाललो आहे. तो जो सेल्फ आहे, जो सहसा आय म्हणून येतो, तो मला आता असं वाटतं, मी त्याचं जास्ती वाचनही करण्याचा प्रयत्न करतोय, पण मला आता असं वाटतं की आय इज जस्ट अ पार्ट ऑफ मी. इवन बायोलॉजिकली स्पीकिंग आय इज जस्ट अ पार्ट ऑफ मी. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं की अमृत हू आर यू, तर त्याच्या उत्तरात मी जो माझा मी सांगेन, जो माझ्या जन्मापासून सुरू झाला आणि माझ्या मृत्यूनंतर संपेल, या पूर्ण प्रवासाचा हा माझा जो सेन्स ऑफ आय आहे इज जस्ट अ पार्ट ऑफ इट. पण आपण त्याला कदाचित अति जास्त सिरियसली घेतो आणि त्याच्यामुळे बाकीच्या पूर्ण प्रवाहापासून स्वतःला विलग करतो. अनिकेतच्या मुलाचं नाव निर्झर आहे, तर लाईफ नावाच्या गोष्टीचा पृथ्वीवरचा निर्झर 3.9 अब्ज वर्षांपूर्वी आर्किबॅक्टेरियाच्या रूपात सुरू झाला. मी पण त्याचाच भाग आहे ना, पुढे चालत राहणार आहे. आय इंटेन्सली फील फ्रॉम विदिन दॅट आय शुड डिझॉल्व इन दॅट स्ट्रीम. त्यामुळे सेल्फच्या पलीकडे जाणं हाच मार्ग आहे. सेल्फ इज अ प्रॉब्लेम. वी इनेटली फील दॅट वी वॉन्ट टू कम आउट ऑफ दिस सेल्फ, म्हणून आपण खरं तर त्याची धडपड करत असतो. त्याच्यासाठी बायोलॉजिकल बेसिस आहे जेव्हा मला कळालं तेव्हा मला खूप हायसं वाटलं की आपण हे विज्ञानावर आधारित असा प्रयत्न करतोय. मी बाबांच्याबद्दल बोललो की ते मला का घरातले रोल मॉडेल वाटतात, तर त्यांचं काम तर आहे मोठं. एस्पेशली ही इज अ फॅन्टॅस्टिक रिसर्चर अँड प्रॉब्लेम सॉल्व्हर, ज्याच्याबद्दल मला कायमच असं ऑ वाटतो. पण आमच्या निर्माणच्या शिबिरात एकदा ते असं बोलून गेले होते त्यांच्याविषयी आणि आईविषयी, सहज संध्याकाळी गप्पा मारताना, की राणी अँड आय वेर ब्लेस्ड विथ लॅक ऑफ पर्सनल ॲम्बिशन. तर मला इन्स्टंटली कळलं की काहीतरी भारी बोलले आहेत, म्हणून मी ते लिहून घेतलं होतं. पण मला 2 वर्ष लागले समजायला की ते नेमकं काय म्हणाले. आणि मला अजूनही आठवतं की मार्च 2008 मी डेक्कनवरनं सिमॅन्टेकमध्ये जाण्यासाठी बाईकवर जात होतो आणि त्यावेळेला मला असं वाटतं की मला खरंच कळालं एकदम की ते काय म्हणाले होते. ही हॅज लॉट्स ऑफ ॲम्बिशन्स अबाउट सोसायटी. म्हणजे समाजामध्ये काय व्हावं, आरोग्य व्यवस्था कशी असावी, लोकांचं जीवन कसं असावं, याच्याबद्दल भरपूर ॲम्बिशन्स आहेत, पण पर्सनल ॲम्बिशन नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आय फाउंड आउट दॅट इट हॅज लिबरेटेड मी. इट्स अ व्हेरी जॉयफुल एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वच्या पलीकडे जाणं हे आपल्यालाच जास्ती आनंदी बनवतं. ती आपल्या आतली डिझायर आहे, आपण त्याला बांधून ठेवतो आणि नवनवीन गोष्टी आणतो, ज्याच्यामुळे मग आपण त्याच्यामध्ये मग नवीन मॉडेल असेल कारचं किंवा मोबाईलचं किंवा अजून कशाचं, त्याच्यामध्ये स्वतःला बांधून ठेवतो. सो आय पर्सनली फील की स्वच्या पलीकडे जाणं हाच मार्ग आहे, दुसरं काय. क्या बात. मित्र, तुम्हाला काय वाटतंय मला माहीत नाही, पण बहुतेक मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटत असेल. मला या क्षणाला खूप आश्वस्त वाटतंय. तुम्ही दोघेही जण त्याला कारणीभूत आहात. तुमचा उत्साह, तुमच्यामधला जोश, त्याची दिशा ही आम्हाला तुमच्या रूपामध्ये भारताची एक नवी तरुणाई दाखवते. हा क्षण खूप आश्वासक आहे. आणि मला एक ह्या क्षणाचं वैशिष्ट्य असं दिसतंय की वारसा, त्याच्या पुढचा वसा, आणि तो वसा सीमित न ठेवता पुढे 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 नेण्याचा तुमचा दोघांचा प्रवास, तुमच्या पद्धतीचा, हा एकंदर माणसाच्या दृष्टीने मला खूप आश्वासक वाटतो. आणि मला असं वाटतं की आज तुम्हा दोघांच्या बरोबर हा क्षण अनुभवण्यासाठी डॉक्टर अभय बंग इथे आलेले आहेत. तेव्हा मला असं वाटतं की मी त्यांना
काही मिनिटासाठी व्यासपीठावरती बोलवतो. आनंद, हा. खरं म्हणजे आज हा दिवस या दोघांचा असावा आणि मी मध्ये येऊ नये अशी माझी इच्छा होती. हे दोघे जेव्हा बोलत होते, प्रकाश मंदा ही कॉलेजच्या दिवसापासून माझे मित्र आणि अमृत, तर त्यामुळे दोघेही बोलत होते तेव्हा मला मनापासून आनंद आणि डोळ्यात पाणी कसं न येऊ द्यायचं असं मी प्रयत्न करत होतो. आणि तू जसं म्हणालास तसं आनंद आणि आश्वस्त म्हणून याचं टायटल जर वारसा, वसा आणि वस्याचा विकास, त्या दोघांनी आज आपल्याला वस्याचा विकास कसा करायचा हे आपल्यासमोर मांडला. माझ्या मनात वेदचं मी जे अनेक वर्ष विकास पाहिला आहे आणि दिशा पाहिली आहे, आणि मी असं बघू शकतो, जरी अर्थात मला वेदचे सर्व कार्यक्रम माहीत नसतात, पण वेदला एक समाजाचा वेध लागला आहे असं मी बघतो. आणि वेदच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये शाळेच्या कॉलेजच्या मुलांना आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची खूप इच्छा असते. त्याचं महाराष्ट्रामध्ये शब्द कदाचित मी थोडासा तीव्र वापरत असेन, त्याचं फॅडही आहे. तर वेद सुरुवातीला काहीसं त्या प्रश्नाच्या भोवती जास्त फिरत होतं आणि वेदचा विकास होताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहिला. आणि वेद दिवसेंदिवस अधिक जास्त सामाजिक प्रश्नाकडे वळायला लागला. आजचे वांगचूकचे जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मी इतका भारावून गेलो, काय सुंदर माणूस. आणि मी स्वतः लडाखला जाऊन आलो आहे, जरी त्यांची संस्था त्यांची शाळा नाही पाहिलेली, पण लडाखची सगळी संस्कृती, बॅकग्राऊंड, तिथलं पर्यावरण मला माहीत असल्यामुळे ते जे बोलत होते, तर वेदने अशी माणसं स्टेजवर आणावी आणि पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या युवांचं अशा सगळ्या व्यक्तींसोबत त्यांचं एन्काउंटर व्हावं, परिचय व्हावा, की वेद ज्या तऱ्हेने महाराष्ट्रातल्या शक्य आहे आत्तापर्यंत लाखभर तरी मुलामुलींनी वेद अटेंड केलं असेल, या लाखभर मुलींच्या मनात काय स्वप्न याच्यातनं उमलली असतील आणि त्या स्वप्नांचं पुढे काय झालं असेल हे जर मला अभ्यास करता आलं तर काय प्रचंड मजा होईल. मला खात्री आहे की तुझ्याही मनामध्ये असं येत असेल की हा वृक्ष जो आपण वाढवला 50वा वेद, मी आकडा असा अंदाजेच म्हणतो आहे की 1,00,000 महाराष्ट्रातले मुलं मुली, त्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न, त्यांच्या डोळ्यासमोर नवी नवी क्षितिज वेदने दाखवलीत. ही जी क्षितिज वेदने दाखवलीत ती क्षितिज त्यांच्या मनात त्यांना सेल्फच्या पलीकडे जाता यावं, ही यावेळीची जी थीम आहे. आणि अमृत जे म्हणाला ते आता मी ते पुनरावृत्ती करू इच्छित नाही, पण तो अतिशय बरोबर म्हणाला असं मला वाटत होतं की सेल्फ इज अ प्रिझन. आणि तुरुंगातली कसली भरती वाढवता, तुरुंगातनं आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. सो हाऊ टू लिबरेट अवर सेल्फ फ्रॉम द सेल्फ, हाऊ टू मेक सेल्फ द अनसेल्फ, हा आपला शोध असला पाहिजे. यालाच आपण मुक्ती म्हणतो आणि मुक्ती आपल्या हातात असते.